हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण झटपट अशी भेळ तयार करणार आहोत। ह्या मुरमुऱ्याला आपण तेल, मीठ, हळद आधीच लावून घेतलेले आहे। शेंगदाणे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये। आता आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेऊत। हे पहा, आपण कांदा, कोथिंबीर, टोमॅटो चिरून घेतलेला आहे। आता आपण एक ह्याच्यामध्ये पहिल्यांदा थोडासा कांदा टाकून घेऊ। कांदा झाले की टोमॅटो टाकू। अशा पातेल्यामध्ये घेतल्यानंतर आपल्याला मस्त भेळ हलवायला सोपी जाते। कोथिंबीर बी टाकून घेतली आपण। शेव घेतली, शेव चिवडा। हे आपण खजूर, चिंचची चटणी केलेली आहे। चिंचची चटणी आपण घरी केलेली आहे। ती चिंचची चटणी आपण टाकून घेऊ। थोडंसं मीठ टाकून हे भेळ हलवून घेऊ। हे पहा, आपली वल्ली भेळ तयार आहे। थोडंसं आणखीन आपण गोड पाणी, तिखट पाणी टाकून घेऊ। थोडंसं कमी वाटल्यानं हे अशी सर्व मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीनं वल्ली भेळ तुम्ही पटकन करून आपल्या मुलांना देऊ शकता। खूप लवकर तयार होते। आणि मुरमुरे, हळद, मीठ, शेंगदाणे तळून आधीच चटणी त्याच्यात टाकून ठेवून द्यायचे। एका बंद डब्यात जर तुम्ही ठेवून दिलात तर असं वेळेवर पटकन तुम्ही भेळ करू शकता लवकर। हे पहा, आपली भेळ तयार झालेली आहे। किती सुंदर झाली। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।